हा नाणेवलीकर, तुम्ही कुठेही जाऊ नका. यानंतर तुमची लगेच मॅच आपण खेळणार आहोत. किरण किरण पिंगळे सांगतायत की आता आम्ही पूर्णविराम घेतला या स्पर्धेमधून, कारण की आता येणारे संघ अगदी झटपट या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. त्याकरता आपण पाहतोय की ते ड्रेस कोड त्यांचा चेंज करून आलेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आज सुजित आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय सुमित पाटील ही सलामीची जोडसाखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुजित मुंडे आणि त्याच्या सोबतीला सुमित पाटील, सुजित मुंडे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची इनामी राशी आपल्याला या स्पर्धेला देण्यात आली आहे. आणि तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येईल. अंपायर ग्रीन सिग्नल द मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज प्रेम. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या चेंडूवरती टॅपिंग क्रिकेट. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु रोखलं या ठिकाणी सुजित मुंडेनं सुमित पाटीलला. आणि आपण पाहतोय त्यांचा इशारा आला की ही धाव धोक्याची आहे, आणि त्याकरता आपण पाहतोय की कोणती धाव पहिल्या चेंडूवरती येत नाहीये. धावफलकाचा श्रीगणेशा करायचा होता गोलंदाज सुमित या खऱ्या अर्थानं बॅटरला, परंतु तदनंतर आपण पाहतोय की डॉट बॉल येतोय. प्रेमची चांगली गोलंदाजी, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, वेगावरती स्वार झाला. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू प्रेमनं या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. निक्की बालेराव आज नाहीयेत, या टीमचा हिस्सा नाहीये, त्याकरता आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी टाकतोय तो गोलंदाज प्रेम. फटका फसला हवेमध्ये, परंतु दमदार स्ट्रोक. बॉल यामध्ये जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज सुमित पाटील. हा फलंदाज कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलेत याच फलंदाजानं, आणि आता दमदार सुरुवात तो या डावाला करतोय. 3 षटकामध्ये किमान 30+ धाबा या मॅच मध्ये उभारला तर मॅच मध्ये मजा येईल. 6 धाबा धावफलकावरती. प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या पैकी अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता या चेंडूला. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉल येईल. 3 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत गोलंदाज प्रेमनं, त्याचं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि एका चेंडूवरती एक षटकार जरूर आलाय, परंतु प्रेमचं कौतुक केलं पाहिजे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, फटका फसला हवेमध्ये, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आणि पुन्हा एकदा येईल दमदार स्ट्रोक. फलंदाज सुमितच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चला नवीन चेंडू. षटकार येत आहेत. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 12 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सुमित डावाला सुरुवात नेहमीच चांगली करत आलाय, परंतु यावेळेस शांत आणि संयमी सुरुवात त्याची आपण पाहतोय. तो आता अटॅकिंग झालाय. पुन्हा एकदा फटका फसेल हवेमध्ये. जेल होण्याची शक्यता क्षेत्ररक्षक कल्पेश त्या ठिकाणी आहेत, त्यांना जेलला पकडलं. महत्वाची विकेट सुमित पाटील या चेंडूवरती होईल. झेल बाद. मोठा आदरा या ठिकाणी मिळतोय. बॅटिंग करत असताना बोरिवली या टीमला जी महत्वाची विकेट ती प्राप्त केली गोलंदाज प्रेमनं. आणि नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
12 धावा धावफलकावरती स्थिरावतील. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक आपण पाहतोय की एक षटकार त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा षटकार आला होता फलंदाज सुमितच्या बॅटमधून. उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये त्याने आक्रमण केलं असतं परंतु स्वतःवरचा विश्वास त्याने गमावला. त्याला माहिती आहे की या पहिल्या षटकामध्ये जर आक्रमण केलं तर धावा येतील परंतु उर्वरित षटकामध्ये जर सुमित मैदानाच्या आतमध्ये राहिला असताना तर धावा येत असताना आपण सातत्यपूर्वक या मैदानावरती पाहिल्या असत्या. परंतु सुजित देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. तो ऑन स्ट्राईक वरती सुजित मुंडे. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. तो नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल आणि आता सुजित आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश शिंदे सुर्वे हा गोलंदाज आपण पाहतोय की बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कल्पेश सुर्वे पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. ही पहिली एक्स्ट्राची धाव आपण या सत्रामधील पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी अलोंग दी कार्पेटचा हा फटका. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. कोणतीही चूक त्या ठिकाणी प्रेम करत नाहीये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल एकेरी धाव. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती. कल्पेशचं हे चांगलं षटक राहिलं तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत ते रोखतील प्रतिस्पर्धीय बोरिवली टीमला. परंतु जर आक्रमण झालं तर एक आव्हानात्मक टार्गेट सेट करतील बोरिवली टीमचे फलंदाज. समोरच्या दिशेमध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलला कॅरी केला पियुषनं आणि महत्वाची विकेट या ठिकाणी फलंदाज महेश महाडिक या चेंडूवरती होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चांगले बॅटिंग त्याला आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपण सुरुवातीलाच उल्लेख केलं जर आक्रमण झालं तर एक चांगलं फायटिंग टोटल उभं करू शकेल बोरिवली संघ या मॅच मध्ये. परंतु जर आक्रमण झालं नाही तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्यांना रोखतील प्रतिस्पर्धीय नडोदे संघाचे गोलंदाज. नडोदे संघाचे गोलंदाज आणि नडोदे टीम या ठिकाणी त्यांना रोखेल. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. पॅडल स्वीप खेचायचं होतं. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. 30+ धावा या मॅच मध्ये मजा निर्माण करतील द्वितीय सत्रामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये आपण का क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि त्याच एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. एक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. सुरुवातीला ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये तुमच्या वाटेला बॅटिंग येत असते त्यावेळी एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. तीच एक धाव द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण करू शकेल आणि ती तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रेम याच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील या ठिकाणी सरळरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूण 17 या धावसंख्येवरती. या षटकातील आपण पाहतोय उर्वरित आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये कितपत धावसंख्या जमवेल बोरिवली संघाचे दोन्ही फलंदाज. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. बॉल तयार. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालं. एकूणच पहिल्या षटकामध्ये होत्या 12 धावा. तदनंतर
केवळ 7 धावा या षटकामध्ये खर्ची केल्या. ते गोलंदाज कल्पेशनं चांगली गोलंदाजी केली. 12 आणि 7च्या बरोबरीने 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. कमबॅक करणारं षटक आपण या ठिकाणी पाहिलं. गोलंदाज कल्पेश सुर्वे या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये डेट ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. सुजित मुंडेकडे स्ट्राईक असेल आणि सुजितला या मॅच मध्ये जर एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल, एक आव्हानात्मक टार्गेट जर सेट करायचं असेल तर सुरुवातीपासून आता या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉल पासून त्याला आक्रमण करणं हे गरजेचं असेल. असं झटपट क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स. तुमचा पहिला प्रभाव आहे ना हा तुमचा शेवटचा प्रभाव राहतो. परंतु सुरुवातीला आक्रमण केलं होतं फलंदाज सुमित पाटील या फलंदाजानं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आले, परंतु तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती प्रेमनं त्याची विकेट प्राप्त केली आणि दुसऱ्या षटकामध्ये कमकुवत धावसंख्या 6 मध्ये केवळ 7च खर्ची केल्या गोलंदाज कल्पेश सुर्वे या गोलंदाजानं. आणि आता डेट ओव्हरला होईल सुरुवात. स्लॉग षटकामध्ये कितपत धावसंख्या जमवली जाईल. स्लॉग षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येईल गोलंदाज प्रथमेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश आपण पाहतो तयार झालाय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आयोजन करते आपले पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते आयोजित राजा शिवछत्रपती चषक. एक दिवशी ही स्पर्धा, परंतु अगदी चांगल्या मोठमोठ्या आयोजनाला लाजवेल असं आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून केलंय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, ITC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. आणि पुन्हा एकदा मंगलमूर्ती क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ आणि अंडर-19 मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलवतेकरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाइज केलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतो गोलंदाज प्रथमेश. ऑन स्ट्राईक वरती सुजित. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. अरुण केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला वायफायची सेवा या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबद्दल आम्ही अरुण केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा अरुण दाभणे यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खूप चांगलं नेट सर्व्हिस त्यांच्या आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिले. कित्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नेट सेवा उपलब्ध करण्यात येते आणि त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बॉल तयार प्रथमेश. फटका फसला. आबेमध्ये झेल होण्याची शक्यता, महत्वाचं झेल होतं आणि या ठिकाणी कॅरी केलं विवेक शिंदे या यष्टीरक्षकानं. आणि या प्रथमेशला मिळालेली ही पहिली मोठी सफलता आणि तिसरा मोठा हादरा मिळेल तो बॅटिंग करत असताना बोरिवली टीमला. अजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुजित मुंडे हा फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 25 या धावसंख्येवरती. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. ऑन स्ट्राईक वरती अजित. फलंदाज या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाद होईल. बॅट कडे विवेक. आणि नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु आता स्वतःकडे स्ट्राईक घेतले फलंदाज प्रेमनं आणि प्रेमला आता आक्रमकता त्याची दाखवायला लागेल. उर्वरित येणाऱ्या 3 बॉल मध्ये कितपत धावा संघासाठी उभा करू शकेल प्रेम हा फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश या ठिकाणी तयार आहे. लो फुल टॉस. फटका फसलाय. हवेमध्ये झेल होण्याची शक्यता होती, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
आणि 2 धाबा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 27 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राइक वरती आहे प्रेम. बॉलर प्रेम या ठिकाणी तयार आहे. पटका दमदार स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. प्रथमेश वरती केलेला हा हल्ला बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे मारलेला हा दर्जेदार स्ट्रोक फलंदाज प्रेमच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. 33 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. प्रेम चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्वतःकडे त्याने स्ट्राईक का ठेवली ना त्याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. बॉलर प्रथमेश तयार आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी आणि आपण पाहतो या ठिकाणी येईल डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू कोणत्याच टीम साठी नाहीये. ओनली पंचांसाठी रिव्ह्यू असेल आणि पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय त्या ठिकाणी असेल. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालं. धावफलकावरती धाबा आहेत ते एकूणच 33. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 34 या धावसंख्येची नडोदे टीमला. चला या ठिकाणी खेळाडू कक्ष नडोदे टीम तुम्हाला या ठिकाणी बसाल. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी केले. खऱ्या अर्थाने या सर्व खेळाडूंना एकूणच 33 धावसंख्येपर्यंत ते जाऊन पोहोचले आणि 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे द्वितीय सत्रामध्ये ते नडोदे या टीमला. परंतु सुजित मुंडे यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची इनामी राशी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अगदी मैत्रीचं अतूट नातं आहे. कलोतेकरांवरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय आणि त्याकरता आपण पाहतोय सुजित मुंडे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाची कॅश प्राइज 3ऱ्या क्रमांकाची इनामी राशी त्यांनी या स्पर्धेला दिली आहे. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. मॅच संपल्यानंतर सुजित मुंडे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. 18 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. चौक ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजू देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू देशमुख यांचं या ठिकाणी आगमन. आत्नोली गावचे खंबीर पाठीराखे म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. राजू देशमुख यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. चला या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे.
ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। या ठिकाणी कांबे संघ अगदी पार सकाळी 11 वाजता 11:30 वाजता तो संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये दाखल झालाय। ते प्रतीक्षा करतायत की कोणता संघ आमच्या अगेन्स्ट असेल। हाल संघाचे देखील सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थितीमध्ये राहिलेत। नेक्स्ट मॅच आपण कांबे आणि हाल या दोन संघादरम्यान खेळणार आहोत। त्याकरता आता थोडंसं किरण तुम्हीच कोऑपरेट करा। कांबे संघ फार लवकर या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता। त्यांना असं वाटलं होतं त्यांची सेकंड मॅच या ठिकाणी खेळवली जाईल, परंतु तसं काही घडलं नाही, कारण की एकाच दोन संघ वेळेवरती या स्पर्धेमध्ये दाखल होऊ शकले नाही। आणि ज्यांनी आयोजकांना फसवले ना त्यांच्याकरता आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे की येणाऱ्या नाईट स्पर्धेमध्ये त्या संघांना प्रवेश मिळणार नाहीये। मग तो संघ कोणत्याही गावाचा असो, त्यांच्या नातेवाईकांचा असला तरी चालेल, परंतु त्या संघाला नाईट स्पर्धेमध्ये म्हणजे येणाऱ्या 12, 13, 14, 15 आणि आम्ही तिथे आहेत सागर, जर तुम्ही कोणता संघ तुम्हाला फसवलं त्यांना जर तुम्ही दिले तर ऑन माईक आम्ही त्या ठिकाणी बोलू। मध्ये एकूणच धावसंख्येचा पाठलाग करायचे ते 34। सलामीची जोडी कल्पेश आणि विवेक शिंदे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। आज निकी नाहीये, परंतु या दोन्ही फलंदाजांचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावाच लागेल। जर आपला प्रामुख्याचा खेळाडू नसेल तर त्यावेळी 100% योगदान आणि ही संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची, आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी तुम्ही लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करत असतात, आणि ती प्रसिद्धी जर मिळवायची असेल ना, आता कल्पेश आणि विवेक एक प्रामुख्याचा खेळाडू या टीमचा, परंतु तो नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि ऑन स्ट्राईक वरती आपण कल्पेशला पाहतोय। सुजित मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक, चांगला पटका, दमदार स्ट्रोक, गोलीच्या वेगाने चाललाय, बॉल आता थांबणार नाहीये, बॉल न सीमारेषा गाठली, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, कल्पेश सुर्वेच्या बॅट मधून येतोय हा पहिला दर्जेदार चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं दाब पलक स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज कल्पेश सुर्वे। हा फलंदाज क्लासिकल डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे मारलेला हा चौकार आपण या ठिकाणी पाहिलाय। दिमागाचा उपयोग करतोय कल्पेश, त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे। 38 सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत, आणि जर गॅप मध्ये चेंडू ढकलले तर धावा येताना पाहायला मिळतीलच। दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये दूरवरून या पटक्याला खेचलं आणि बॉल जाईल सीमा रेखा पार, येईल षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचलते एकूणच 10 या धावसंख्येवरती। सध्याच्या घडीला हा संघ फॉर्म मध्ये नवनवे टीमनं मागच्याच आठवड्यामध्ये अगदी निगडोलीचं मैदान गाजवलं होतं, आणि या मैदानावरती देखील तशीच बॅटिंग ते करतायत। पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा पटका, 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत येतोय हा चौकार। अर्धी मॅच इथून खुली गेली या पहिल्याच 3 बॉलवरती। फलंदाज कल्पेश सुर्वे या फलंदाजानं पहिल्या 3 बॉलवरती धावा एकूणच येत आहेत त्या 14 धावा। 34चा करायचा होता पाठलाग, आता शेवटचे निर्णायक काही चेंडू शिल्लक असेल, परंतु विजयासाठी गरज आहे 23 या धावसंख्येची। 15 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे। एक धाव या चेंडूवरती मिळेल, एकेरी धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती। 14 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे। पंढरनाथ पवार उर्फ पॅडी सर आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत। त्यांचा प्रामाणिक मत आम्हाला आवडतो, त्यांचा प्रामाणिक स्वभाव नेहमीच आम्हाला आवडतो। आमच्याकडे आज भरपूर समालोचक होते, भरपूर, परंतु पहिला कॉल आम्ही त्यांना केला आणि जरूर ते या स्पर्धेला आमच्या शब्दापोटी ते या स्पर्धेला दाखल झाले। त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। चांगला स्ट्रोक, दमदार फटका, आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, का आपलातून फटका होता, अगदी एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे मारलेला क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा षटकार। विवेक शिंदे जो फॉर्मच्या शोधात होता ना, आता त्याला फॉर्म गवसलाय अलीकडच्या 1-2 मॅच मध्ये, आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार, आणि षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती। असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि ती गुणवत्ता दडले विवेक शिंदे या खेळाडूकडे, आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिलाय। 10 पलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 21 या लिंचनाकडे वरती। बॉल तयार, सुजित पुन्हा एकदा मिनी अलीकडून फिरवलं, क्षेत्ररक्षक आहेत, गोलीच्या वेगाने बॉल जाईल
अलॉंग दी कार्पेटचा हा फटका 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 25 या धाबसंख्येवरती. 12 चेंडू आणि आता 9 धाबसंख्येची गरज आहे. चला हाल टीमचा कॅप्टन आणि कांबे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कांबे टीम उपस्थितीमध्ये आहे. हाल संघ आलाय का तुम्ही पहा, कारण की जर हाल संघ आला नसेल ना तर या ठिकाणी नाणेली संघ उपस्थितीमध्ये आहे. त्यांची सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवू शकतो. चला हाल टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी तातडीने यावं, कारण की मॅच आता शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शेवटच्या 12 बॉल आणि 9 धाबसंख्येची गरज आहे. बॉल तयार. सुमित दूरवर या चेंडूला ठेवलं होतं, परंतु पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वळण घेणारा हा चेंडू वाईटच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 12 बॉल आणि 8 धाबसंख्येची गरज आहे. मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते आयोजित राजा शिव छत्रपती चषक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आपण या स्पर्धेचं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे आता 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे आणि पर्व 8वे. आम्ही असं वाटतं आम्ही पहिल्या पर्वापासून या स्पर्धेला समालोचन करत आलो. पहिल्या पर्वापासून आम्ही या समालोचन या स्पर्धेमध्ये करत आलो आणि जरूर 8व्या पर्वामध्ये देखील जो आयोजकांचं प्रेम आमच्यावरती राहिलंय ना त्या कारणास्तव आम्ही त्यांच्या 8व्या पर्वामध्ये देखील या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करताना तुम्हाला पाहतो. आणि तदनंतर आपण पाहतो की आता शेवटचे निर्णायकारी चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि 8 धावसंख्येची गरज आहे. उत्कर्ष मते चिकू मते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मागच्याच आठवड्यात कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते स्मृती चषक अंबिका क्रिकेट संघ आयोजित ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक उत्कर्ष मते यांचं या ठिकाणी आगमन. उत्कर्ष मते यांचे आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करू, कारण की त्यांनी 2-3 कॉल आम्हाला खऱ्या अर्थाने केले होते की अलीकडचे 2-3 दिवस तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये पाहिजेत, परंतु आम्ही एखाद्याला दिलेले कॉल आणि त्याला आम्ही फसवू शकत नव्हतो. त्या कारणास्तव आम्ही त्या स्पर्धेला येऊ शकलो नाही, परंतु बरेचसे समालोचक मित्र आमचे त्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना आपण पाहिले. यावेळेस बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले जात आहेत. आता शेवटचे 9 चेंडू 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धाबसंख्येची. हा सामना जास्त अवघड होणं जास्त लांब नसेल नडोदर टीम साठी. जर 8 धाबसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 10 चेंडू आणि 8 धाबसंख्येची गरज आहे. इथून पुढे जर सुमित पाटीलनं अजून 1-2 मोठे झटके दिले ना नडोदर टीमला तर ही मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाईल. सर्वेश पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 26 या धावसंख्येवरती. शेवटचे 9 चेंडू आणि आता 8 धावसंख्येचं समीकरण उरलंय. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. कल्पेश आता थोडा पश्चाताप झाला असेल कल्पेशला की विकेट का आपण गमावली. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज सुमित. डॉट चेंडू देखील आपण पाहतो की या मॅच मध्ये कॉन्फिडन्स वाढवतील येणाऱ्या गोलंदाजाचं. शेवटचे आता 8 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 26 या धावसंख्येवरती. 34 धावसंख्येचं करायचे पाठलाग. आता शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सर्वे सुर्वे ऑन स्ट्राईक वरती. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज. 2 चेंडू मध्ये तू ही मॅच फिनिश करू शकेल इतकी गुणवत्ता त्या खेळाडूकडे आहे. फटका फसलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सदरीत कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. चांगलं कमबॅक केलं. गुड कमबॅक केलं. 12 मध्ये करायचे होते एकूणच 9 करायच्या होत्या, परंतु तदनंतर आपण पाहतोय की शेवटच्या अंतिम 6 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे. उत्कर्ष मते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. मयूर कांबळे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात पुण्यावरून.
ते या खऱ्या अर्थानं स्पर्धेला एन्जॉय करतायत. जॉबसाठी ते सध्या पुणे या ठिकाणी स्थलांतरित झालेत. परंतु मयूर कांबळे देखील ज्या ज्यावेळी ही स्पर्धा असायची त्या त्यावेळी ते आमच्या जोडीला असायचे. ते मयूर कांबळे एक मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व राहिलंय आणि मराठी भाषेवरती असणारा मित्र म्हणून त्यांचं प्रभुत्व, मराठी भाषेवरती भाषेचे आपण पाहिले एक उत्कृष्ट समालोचक मित्र आमचे मित्र मयूर कांबळे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला हाल टीमचा कॅप्टन आपण आज शेवटचा अंतिम कॉल तुम्हाला देतोय. आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 6 मध्ये 6 करणं जितकं सोपं वाटतंय ना विवेक शिंदेला तितकं सोपं नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज आकाश आणि त्यानं त्याचा पहिला चेंडू वरती त्यानं त्याचे जोहर दाखवत डॉट बॉल टाकलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. तदनंतर आकाश आपण पाहतोय आकाशाला गवसणी घालणारा कामगिरी त्याच्या माध्यमातून पार केली जाईल का. 5 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. दमदार स्ट्रोक 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. राजू देशमुख चौक ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू देशमुख एक मित्र म्हणून दर्दी प्रेक्षक आहेत. क्रिकेटची त्यांना प्रचंड अनुभव आहे. आपण पाहतोय की अनुभव देखील आहे आणि क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना आपण पाहिलेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलं. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि विजयी चौकार येतोय. नैनेश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हाल टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नडोदे टीमनं हा सामना जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत नडोदे आणि त्यांच्या